Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edwan Tips. बघा आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, अल्गी. ओके, अल्गी हा नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत. बघा, अल्गी आर क्लोरोफिल बिअरिंग सिंपल थॅलॉइड अँड ऑटोट्रॉपिक अँड लार्जली ॲक्वॅटिक. म्हणजे सिम्पली एकदम थॅलॉइड. ऑटोट्रॉपिक म्हणजे हेटरोट्रॉपिक वगैरे नाही, फूडसाठी स्वतःवरती डिपेंड आहे. लार्जली ॲक्वॅटिक म्हणजे मोस्टली जी असते ना ती ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात असते. दॅट मे बी फ्रेश वॉटर अँड मराईन असू शकतात. दे ऑकर इन व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स, म्हणजे खूप वेगवेगळ्या, म्हणजे एकदम कुठेही राहू शकतात. दे कॅन मॉइस्ट स्टोन्स किंवा म्हणजे ओलसर जे दगड वगैरे खडक असतो तिथं, किंवा सॉईल वूड, अशा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी व्हरायटी ऑफ हॅबिटॅटमध्ये ते राहतात. सम ऑफ देम आर ऑकर इन असोसिएशन विथ फंगायसोबत जर असोसिएशन असलं यांचं, देन लायकेन. आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं देखील, फंगायसोबत जर असोसिएशन असलं देन लायकेन म्हणून सुद्धा राहतात. ओके, ते जर ॲनिमलसोबत असेल देन स्लॉथ बिअर. दिस इज द स्लोवेस्ट ॲनिमल. ओके, स्लोवेस्ट ॲनिमल हां, लक्षात ठेवा. ओके now let's move forward. The form and the size of algae are highly variable. म्हणजे एकदम अल्गीची साईज आणि फॉर्म आहे ना ते एकदम हायली व्हेरिएबल आहे, रेंजिंग फ्रॉम एकदम मे बी कॉलनियल असेल देन लाईक एक्झाम्पल इज वॉलवॉक्स. दिस रिमेंबर दिस एक्झाम्पल. अल्गीचं कॉलनियलचं एक्झाम्पल इज वॉलवॉक्स, आणि ते जर फिलामेंटस फॉर्म इज युलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा. रिमेंबर दिस एक्झाम्पल्स. ओके, कॉलनियलचं काय, कोलोनियलचं वॉलवॉक्स. ओके, वॉलवॉक्स अँड फिलामेंटसचं एक्झाम्पल इज द युलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा. ओके, few of the marine forms such as kelps form the massive. म्हणजे काही जे मराईन फॉर्म्स आहेत जसं की केल्प्स वगैरे जे आहेत ना ते मासिव प्लांट बॉडीज फॉर्म करतात. ओके, केल्प्स मासिव प्लांट बॉडीज वगैरे फॉर्म करतात. ओके, त्यानंतर अल्गीचं रिप्रोडक्शनसाठी हा चार्ट रेफर करूया. रिप्रोडक्शन आहे ना अल्गीचं एकतर व्हेजिटेटिव्ह, सेक्शुअल आणि सेक्शुअल तीन टाईप नव्हतं. ओके, व्हेजिटेटिव्ह जे होतं ना दॅट इज थ्रू फ्रॅगमेंटेशन नव्हतं. ओके, म्हणजे इच फ्रॅगमेंट डेव्हलप इन टू अ न्यू थॅलस. ओके, म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज थ्रू फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ना, जस्ट वेट, asexual reproduction is through production of different type of spores. This asexual reproduction is by the production of different type of spores. The most common being is the zoospore. Okay, most common कोणता आहे, zoospore. Okay, most common is the zoospore. They are flagellated म्हणजे motile and on germination give rise to new plants. Yes, obviously हे झालं असेक्शुअल. त्यानंतर सेक्शुअल जे आहे ना, सेक्शुअल आहे ते फ्युजन ऑफ गॅमेट्स नव्हतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू फ्युजन ऑफ गॅमेट्स. दिस गॅमेट्स कॅन बी फ्लॅजेलेटेड अँड सिमिलर इन साईज. फ्लॅजेलेटेड साईजमध्ये जर सिमिलरला आयसोगॅमस, डिसिमिलर असेल दॅट इज द ॲनआयसोगॅमस, आणि एक लहान आणि एक मोठा असेल देन ओ गॅमस. ओके, आता बघूया आपण तसं. दिस गॅमेट्स कॅन बी फ्लॅजेलेटेड अँड सिमिलर इन साईज. ओके, सिमिलर इन साईजमध्ये सिमिलर आयसोगॅमस दॅट इज द युलोथ्रिक्स. ओके, फ्लॅजेलेटेड म्हणजे मोटाईल असतील, फ्लॅजेलेटेड आणि सिमिलर साईजमध्ये परत दोन टाईप येतात, एक फ्लॅजेलेटेड आणि दुसरं नॉन फ्लॅजेलेटेड. आणि मोटाईल आणि नॉन मोटाईल. मोटाईलचं एक्झाम्पल इज द युलोथ्रिक्स आणि नॉन मोटाईलचं एक्झाम्पल इज द स्पायरोगायरा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, कारण हे नीटमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके, आयसोगॅमसचं मोटाईलचं एक्झाम्पल इज द युलोथ्रिक्स आणि नॉन मोटाईलचं एक्झाम्पल म्हटलं तर स्पायरोगायरा. ओके, येस, स्पायरोगायरा. सच रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज आयसोगॅमस. येस, वी हॅव सीन. त्यानंतर जातं ॲनआयसोगॅमस काय म्हणते, फ्युजन ऑफ टू गॅमेट्स डिसिमिलर इन साईज. येस, सांगितलं होतं ना, डिसिमिलर. ओके, डिसिमिलर ॲज इन स्पीसीज
Eudorina. Example is काय Eudorina. Is termed as anisogamous. Okay. Fusion between one large non-motile which is female gamete, female म्हणजे स्टँडिंग असतं, दॅट इज द स्टॅटिक, अँड अ स्मॉलर मोटाईल मेल गॅमेट इज टर्म्ड ॲज ओगॅमस, ओव्हलवॉक्स आणि फ्युकस. ओके. वन सेकंड रिवाइज. रिप्रोडक्शन कशा 3 टाईपनं होतं, एक तर व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल, अशा 3 टाईपनं होतं. ओके. व्हेजिटेटिव्ह आहे ते फ्रॅगमेंटेशन थ्रू होतं. त्यानंतर असेक्शुअल इज प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स, दॅट इज द मोस्ट कॉमन इज द झू स्पोर. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता ते जे गॅमेट्स फ्यूज होणार आहेत ना, ते तीन टाईपने फ्यूज होऊ शकतात. ओके. एकतर साईजमध्ये सिमिलर असतील तर आयसोगॅमस, त्यामध्ये परत 2 टाईप येतात. एक तर साईजमध्ये सिमिलर परंतु म्हणजे दोन्ही मोटाईल असतील देन युलोथ्रेक्स, त्याचं एक्झाम्पल, आणि नॉन मोटाईल असतील देन त्याचं एक्झाम्पल काय, स्पायरो गायरा. आता 2 जे गॅमेट्स फ्यूज होणार आहेत ते जर डिसिमिलर साईजमध्ये जर वेगवेगळे असतील देन युडोरिना त्याचं एक्झाम्पल आहे, त्याला ॲनासोगॅमस म्हणतात, आणि त्याचं एक्झाम्पल इज युडोरिना. आणि त्यानंतर 2 जे गॅमेट्स फ्यूज होणार आहेत ना, त्यातलं म्हणजे एक एकदम मोठं आहे आणि एक एकदम लहान असेल देन दॅट इज त्याला काय म्हणतात, ओगॅमस म्हणतात, आणि त्याचं एक्झाम्पल इज द ओव्हलवॉक्स आणि फ्युकस. ओके. त्यानंतर अलगी जे काय म्हणतात बेनिफिट्स किंवा आपल्याला जे फायदे, आपल्याला जे काय म्हणतात युजेस होतात ते कशा पद्धतीने यूज. अलगी आर युजफुल टू मॅन इन व्हरायटी ऑफ वेज, म्हणजे जसं की इथं दिलंच आहे, ॲटलिस्ट हाफ ऑफ द टोटल CO2 फिक्सेशन म्हणजे हाफ CO2 फिक्सेशन. ओके. हाफ CO2 fixation is half of CO2 fixation on earth is carried out by algae through photosynthesis. Yes, being photosynthetic they increase dissolved oxygen level. Yes, dissolved oxygen level वाढवते. ओके. dissolved oxygen level वाढवते. but they are the paramount importance as primary producers of energy rich compounds. Yes, primary producers of energy rich compounds चे primary producers आहेत which form the basis of food cycles of all aquatic animals. ओके. त्यानंतर मेनी ऑफ द स्पीसीज, हे कसं लक्षात ठेवायचं, पॉर्फायरा, लॅमिनारिया आणि सर्गॅसम अमंग दिस, म्हणजे 70 स्पीसीज ऑफ मरायन अलगे जे आहेत ना, त्यातले हे 3 स्पीसीज आहेत ज्या फूडसाठी यूज केल्या जातात. हे कसं लक्षात ठेवायचं, एक तर आपण जसं IPL म्हणतो ना, IPL तसं लक्षात ठेवायचं SPL. ओके. IPLच्या जागी SPL लक्षात ठेवायचं. सर्गॅसम, लॅमिनारिया आणि पॉर्फायरा. ओके. हे आहे ते फूडसाठी यूज केलं. सर्टन मराईन ब्राऊन अँड रेड अलगी, म्हणजे जसं हायड्रोकोलाइड्स म्हणजे वॉटर होल्डिंग सबस्टन्स, हे आहेच पुढे येणार. अल्गिन ब्राऊन अलगीमध्ये असतं आहे, आणि कॅरागिन दॅट इज द रेड अलगीमध्ये, विच आर यूज कमर्शियली यूज केलं जातं आहे. ओके. आगार म्हणजे ते आईस्क्रीम आणि जेलीसाठी वापरलं जातं आहे, म्हणजे प्रिपरेशनसाठी वापरलं जातं. ते कशापासून ऑप्टेन केलं जातं आहे, जेलडेम आणि ग्रॅसिलारिया. ओके. क्लोरेला युनिसेल्युलर अल्गारिच कंपाऊंड, क्लोरेला जे आहे ना, क्लोरेला आहे ती प्रोटीन इज यूज्ड ॲज अ प्रोटीन फॉर स्पेस ट्रॅव्हलरसाठी एक प्रोटीन म्हणून यूज केलं जाते. दिस इज इन रिच इन प्रोटीन्स यूज्ड ॲज फूड बाय स्पेस ट्रॅव्हलर्स. ते 3 टाईप आहेत, एक तर म्हणजे क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. ओके. लेट्स रिवाइज वन्स अगेन. काय बघितलं आपण, एकतर अलगी कसं असते, क्लोरोफिल बेलिंग एकदम सिम्पल, थॅलॉइड, ऑटोट्रॉपिक आणि लार्जली ॲक्वॅटिक. ओके. ॲक्वॅटिकमध्ये ते फ्रेश वॉटर पण असू शकतं किंवा मराईन पण असू शकते. त्या ऑकरीनं म्हणजे त्याचं हॅबिटॅट एकदम वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आढळलं जातं. मग ते मॉइस्ट स्टोनवरती म्हणा किंवा सॉईलवरती, म्हणजे मॉइस्ट सॉईलवरती किंवा मॉइस्ट वूडवरती वगैरे आढळते. सम ऑफ देम लाईक म्हणजे फंगासोबत त्याचं असोसिएशन असेल देन दॅट इज द काय असतं, फंगासोबत असोसिएशन असेल देन लायकेनस म्हणतात त्याला. ओके. त्यानंतर ह्याचं फॉर्म अँड साईज आणि फॉर्म इज हायली व्हेरिएबल. फॉर्म अँड साईज जर कॉलनियल जर ह्याचे फॉर्म असेल देन वॉलवॉक्सचं एक्झाम्पल आहे, ते जर फिलामेंटस असेल
देन युलोथ्रिक्स अँड स्पायरो गायरा. आणि काही मराईन फॉर्म जे असतात जसं की केल्प्स वगैरे मासिव प्लांट बॉडीज फॉर्म करते. देन त्याचं रिप्रोडक्शन 3 टाईपनं होते. एक तर व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल. व्हेजिटेटिव्ह जे होते ना दॅट इज बाय फ्रॅगमेंटेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स, दॅट इज मोस्ट कॉमन इज द झूस्पोर. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय फ्युजन ऑफ गॅमेट्स, दॅट मे बी आयसोगॅमस, ॲनआयसोगॅमस, ओगॅमस. ओके, आयसोगॅमसमध्ये गॅमेट्स जे असतात सिमिलर असतात, ॲनआयसोगॅमसमध्ये डिसिमिलर असतात, आणि ओगॅमसमध्ये एक एकदम मोठं तर दुसरं एकदम लहान असतं. आणि हे एक्झाम्पल रिमेंबर. ओके, त्यानंतर काय ह्याचे बेनिफिट्स अलगी जे आपल्याला ह्युमनसाठी कसे यूजेस असतात. ओके, एकतर म्हणजे हाफ ऑफ द CO2. टोटल हाफ ऑफ द अर्थवरचा जेवढा CO2 आहे ना त्यातला हाफ CO2 हे अलगीच फिक्स करतं. परत त्यानंतर डिझॉल्व ऑक्सिजन लेवल वाढवतं. परत प्रायमरी एनर्जी रिच कंपाऊंड म्हणून यूज केलं जातं आहे. परत यातले जे फूड लॅमिनर IPL ज्याचं ESPL, सर्गॅसम, लॅमिनार आणि पॉरफायर हे जे आहेत ना मरायन अलगी आहेत ना हे ते फूड म्हणून वापरले जातात. परत हे अल्गिन आणि कॅरागिन जे आहेत ना कमर्शियली वापरले जातात. नंतर आगारसुद्धा एक अलगी कशापासून हे केलेलं असते दॅट इज द जेलडियम अँड ग्रॅसिलारियापासून यूज केलं जाते, ऑप्टेन केली जाते. आणि ती कशासाठी वापरतात, आईस्क्रीम आणि जेलीच्या प्रिपरेशनसाठी वापरले जातात. ओके, त्यानंतर क्लोरेला एक इनसेल्युलर अलगी आहे. ते एकदम प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असते. ते फूड सप्लिमेंट म्हणून स्पेस ट्रॅव्हलर्स त्याला वापरतात. आय होप आतापर्यंत एकदम क्लिअरली सगळं रिवाइज झालं. ओके, नाव वी कॅन मूव फॉरवर्ड. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. आता क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी हे 3 क्लासेस आहेत. आता याचं काय करूया माहिती आहे का आपण, हा जो चार्ट आहे ह्या चार्टमधून पहिला एकदा म्हणजे फास्टमध्ये बघून घ्या. त्यानंतर काय आणखी एकदा रीडअप मारूया. त्यानंतर मग त्याचे जे एक्झाम्पल्स वगैरे आहेत ना त्या एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला एक मस्त अशा ट्रिक लिहिलेल्या देखील आहेत, तुम्हाला ट्रिक सांगतो. ओके, पहिलं क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी. क्लोरोफायसी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रीन अलगी. आणि क्लोरोफायसी आता हे लक्षात कसं ठेवायचं, क्लोरोफिल ए कॉमन सगळ्यात असणार. त्यानंतर फक्त दुसरं BCD. ओके, क्लोरोफिल AB. दुसऱ्या फिओफायसीमध्ये काय येणार क्लोरोफिल AC. आणि तिसऱ्यामध्ये क्लोरोफिल AD. AB, AC आणि AD. ओके, त्यानंतर मग हे ॲड करायचं की फ्युकोक्झॅन्थिन आणि पायकोएरिथ्रिन. फिओफायसीला काय म्हणतात ब्राऊन अलगी आणि रोडोफायसीला रेड अलगी. क्लोरो म्हटल्यावर क्लोरोफिल दॅट इज द ग्रीन असतो ना, सो ग्रीन अलगी. आणि रोडो म्हटल्यावर रेड, तर ह्याच्या शब्दातच रेड आहे सो रेड अलगी. आणि फ्यूज ब्राऊन अलगी. एवढं लास्ट ऑप्शनच राहील ना ब्राऊन अलगी, सो ब्राऊन अलगी. ओके, त्यानंतर ह्याचं फूड स्टार्क. पहिल्याचं काय येते स्टोर्ड फूड कोणतं येते स्टार्क. त्यानंतर ह्याचं काय येणार मॅग्नेटोलिन अँड लॅमिनारिन. आणि त्यानंतर फ्लोरिडियन स्टार्च. रोडोफायसी RH दॅट इज द फ्लोरिडियन स्टार्च. पहिलं काय येणार स्टार्च आणि थर्ड वनमध्ये काय येणार फ्लोरिडियन स्टार्च येणार. ओके, आणि त्यानंतर ह्याचं काय फिओफायसीज लॅमिनारिन अँड मॅग्नेटॉल. त्यानंतर सेलवॉल. ओके, सेलवॉलमध्ये काय असते ह्याची क्लोरोफायसीची इन्नर सेल्युलोज. ह्याचं कसं असतं इन्नर सेल्युलोज आणि आउटर पेक्टोज. इनर सेल्युलोज आतल्या साईडला सेल्युलोज असतं आणि आउटर साईडला पेक्टोज असतं. आपण तिथं बघूया, पण याचं एक एवढं लक्षात ठेवा की जस्ट वेट. ओके, ह्याचं सेल्युलोज. आणि त्यानंतर ह्याचं सेल्युलोज अँड अल्गिन सेलवॉल. आणि ह्याचं आहे ते सेल्युलोज पेक्टिन अँड पॉलिसल्फेट इस्टर्स. ओके, आता हे नंबर ऑफ फ्लॅजेलास दिस इज इम्पॉर्टंट. हे जस्ट रीड का एखाद्या वेळेस नाही केलं तरी चालेल, डिपेंड ऑन यू. ओके, जस्ट लेट्स रिवाइज. क्लोरोफायसिस काय ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रीन. क्लोरो त्यामुळं ग्रीन, फ्यूज ब्राऊन आणि रोडो रेड. ओके, त्यानंतर AB, AC, AD. त्यानंतर इथं काय येणार फ्युकोक्झॅन्थिन आणि पायकोएरिथ्रिन. ओके, त्यानंतर स्टार्क मॅग्नेटॉल आणि लॅमिनारिन. आणि लास्ट वन इज द फ्लोरिडियन स्टार्च. ओके, सेल्युलोज अल्गिन आणि त्यानंतर सेल्युलोज पेक्टिन अँड पॉलिसल्फेट. 2 ते 8 अपायकल, 2 ते 8 इक्वल अँड अपायकल. आणि इथं दुसऱ्याचं 2 अनइक्वल लॅटरल आणि थर्ड वन इज द ॲब्सेंटच असतात. हे जस्ट एकदा रीड करून घ्या, एवढं काय नाही रीड केलं तरी
म्हणजे नाही हे केलं तर चालेल, जाताना जस्ट एकदा नजर मारून जा. ओके, आता बघूया आपण ॲक्च्युअलमध्ये काय काय. ओके, द मेंबर्स ऑफ क्लोरोफायसी आर कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. तेच आपण बघितलेलं, क्लोरोफायसी ग्रीन अल्गी. ओके, द प्लांट बॉडी मे बी युनिसेल्युलर, कॉलनियल ऑर फिलामेंटस. म्हणजे युनिसेल्युलर पण असू शकते प्लांट बॉडी, ऑर हे जे आपण त्यात नाही आहेत ना पॉईंट, ते इथं आपण ॲड करूया. क्लोरोफायसी. ओके, क्लोरोफायसिस काय म्हणते, द प्लांट बॉडी मे बी कशा असू शकते, युनिसेल्युलर, परत त्यानंतर कॉलनियल ऑर फिलामेंटस. ओके, युनिसेल्युलर, कॉलनियल ऑर फिलामेंट. दे आर युजली ग्रास ग्रीन ड्यू टू डॉमिनन्स ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. एस, ग्रीन कलर कशामुळे असते, दॅट इज ड्यू टू द predominance of the pigments chlorophyll A and B. The pigments are localized and defined in chloroplast, obviously. And the chloroplast may be discoid, plate-like or reticulate or cup-shaped or spiral or ribbon-shaped. Yes, जो क्लोरोप्लास्ट मध्ये पिगमेंट असतात ना, सो हा क्लोरोप्लास्ट कसा असू शकतो, डिस्कॉइड, प्लेट-लाईक किंवा रेटिक्युलेट किंवा कप-शेप्ड. म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या स्पेसिसनुसार वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये वेगळं असतं. ओके, मोस्ट ऑफ द मेंबर्स हॅव वन ऑर मोर स्टोरेज बॉडीज कॉल्ड पायरेनॉइड्स. यस, ह्याच्या स्टोरेज बॉडीज किती असू शकतात, 2 किंवा जास्ती. आणि ह्याला काय म्हणतात, स्टोरेज बॉडीजला पायरेनॉइड्स. दिस इज इम्पॉर्टंट, पायरेनॉइड्स. ओके, लोकेटेड इन क्लोरोप्लास्ट. हे कुठं असतात, इन क्लोरोप्लास्ट. पायरेनॉइड्स कंटेन प्रोटीन बिसाइड स्टार्च. यस, प्रोटीन सोबत स्टार्च पण असतं. सम अल्गी मे स्टोर फूड इन द फॉर्म ऑफ ऑइल ड्रॉपलेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा स्टोर करू. ग्रीन अल्गी युजली हॅव रिजिड सेल वॉल, इनर सेल्युलोज अँड आउटर लेअर ऑफ पेक्टोज. मी जर सांगितलं ना तिथं आतल्या साईडला सेल्युलोज आणि आउटर पेक्टोज. इनर सेल्युलोज and outer pectose. Okay, inner cellulose and outer pectose. ओके, ठीक आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन याचं कसं करतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. येस, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते फ्रॅगमेंटेशन होतं ऑर बाय फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पोर्स. तिथं बघितलेलं आपण तेच त्यानुसारच होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स produced in zoosporangia, and the sexual reproduction shows considerable variation in the type of formation of sex cells, and it may be isogamous. मग ते isogamous, anisogamous or oogamous. तेच पाठीमागं आपण बघितलं तेच सेम. ओके, आता ह्याचे एक्झाम्पलसाठी कशी ट्रिक आहे, तुमची स्वतःची देखील वेगळी असू शकते. आमच्या वेळेस आम्हाला जे आमच्या मॅडमनं सांगितलेली तीच ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. ओके, US हॅज व्हेरी क्लीन कॉलेजेस. यू म्हणजे युलोथ्रिक्स, एस म्हणजे स्पायरोगायरा, हॅजचं काही नाही आहे, व्हेरी इज वॉलवॉक्स, आणि क्लीनचं क्लॅमॅडोमोनस, आणि सीचं कारा. ओके, US हॅज व्हेरी क्लीन कॉलेजेस. तुमची सुद्धा ट्रिक असू शकते, असं काही नाही आहे की हीच रेफर करा वगैरे, परंतु मी जी रेफर केलेली ती तुम्हाला सांगत आहे. ओके, नाव फिओफायसी म्हणजे काय म्हणते, मेंबर्स ऑफ फिओफायसी तेच ब्राउन अल्गी. वेट, वी आर ॲडिंग स्लाइड. ओके, फिओफायसी. ओके, फिओफायसी मध्ये काय म्हणते, फाउंड प्रायमरली इन मराइन हॅबिटॅट्स. यस, दे शो ग्रेट व्हेरिएशन साइज अँड फॉर्म. दे रेंज फ्रॉम सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस इक्टोकार्पस टू profusely branched, represented by caps. Yes, नंतर विच मे बी रिच हाईट ऑफ 100 मीटर्स. यस, स्केल्प्सची हाईट किती असू शकते, 100 मीटर्स असू शकते. ओके, दे पजेस क्लोरोफिल ए आणि सी. बघितलं, क्लोरोफिल ए, सी, कॅरोटिनॉइड्स अँड झॅन्थोफिल्स. ओके, दे व्हॅरी इन कलर फ्रॉम ओलाइव्ह ग्रीन टू व्हेरियस शेड्स ऑफ ब्राऊन डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ झॅन्थोफिल पिगमेंट. म्हणजे पिगमेंट झॅन्थोफिल पिगमेंट किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याची कलर व्हॅरी होते. ओके, फिओक्झॅन्थिन इज प्रेझेंट इन देम. तेच बघितलेलं आपण.
food is stored as complex carbohydrates. Yes, food is stored as complex carbohydrates which may be in the form of laminarin or mannitol. These आपण बघितलेलं the laminarin and mannitol. The vegetative cells have a cellulosic wall covered outside by a gelatinous coating of algin. Yes, vegetative cells कडे का cellulosic wall असते. ओके, cellulosic wall असते. Usually covered outside by gelatinous coating का algin. ओके, कोटिंग कशात असते? COATI कोटिंग कशात असते? अल्गिन. ओके, द प्रोटोप्लास्ट contain in addition to plastid a centrally located vacuole and nucleus. Yes, ही काही नाही. The plant body is usually attached to substratum by a hold fast and has a stalk and stipe and leaf-like photosynthetic organ front. Suppose ही एक plant body, एक plant body काय म्हणते? The protoplast the plant body is usually attached to substratum by a hold fast and stipe. म्हणजे स्टाक जे असते ना, स्टाक दॅट इज द स्टाइप लगानतात स्टाइप. बरोबर आहे, स्टाइप. जस्ट वेट. बरोबर, होल्ड फास्ट म्हणजे सबस्ट्रेटम. इथं सपोज लक्षात ठेवा की इथं जे असते ना होल्ड फास्ट आणि त्यानंतर लिफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन. हा इथं सपोज आहे लिफ लाईक ऑर्गन आहे, दॅट इज द फ्रंट. ओके, फ्रंट म्हणजे खाली साईडला सबस्ट्रॅटमला अटॅच झालं असतं दॅट इज द होल्ड फास्ट. त्यानंतर मधलं स्टाक लाईक जो स्ट्रक्चर असतं हे दिस इज द स्टाइप. आणि त्यानंतर वरचं लिफ लाईक ऑर्गन्स असतो फोटोसिंथेटिक ऑर्गन दॅट इज द फ्रंट. Vegetative reproduction takes place by fragmentation again same. Asexual reproduction, brown algae is biflagellated zoospores again same that are pear shaped. Yes, हे थोडंसं लक्षात ठेवा, pear shaped वगैरे असतात. Sexual reproduction isogamous and isogamous तेच may take in water or within ogonium. The gametes are pyriform pear shaped where two laterally हे सांगितलं. परत त्यानंतर एक्झाम्पल, याचे एक्झाम्पलसाठी ट्रिक आहे सेल्फ डिफेन्स. ओके, सेल्फ काय म्हणतं? डिफेन्सचं डायरेक्ट डिक्टिओटा घ्यायचं. सेल्फचं एसचं सर्गॅसम, ईचं इक्टोकार्पस, एलचं लॅमिनारिया आणि एफचं फ्युकस. ओके, नाव रोडोपायसीचं काय? रेड अल्गी बिकॉज ऑफ द प्रिडॉमिनन्स ऑफ रेड पिगमेंट are phycoerythrin in their body. Majority of them are marine with greater concentration found in warmer areas. Yes, इथे काही नाही. Lightened areas close to the surface of water and also great depths म्हणजे वरती पण असू शकतात किंवा एकदम डेपला पण असू शकतात. The red thalli multicellular, some of them have complex body organization. Okay, the food is stored as Floridian starch. जसं की आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे, विच इज व्हेरी सिमिलर टू अमायलोपेक्टिन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्लोरिडियन स्टार्च कशा सिमिलर आहे? विच इज व्हेरी सिमिलर टू अमायलोपेक्टिन अँड ग्लायकोजन इन स्ट्रक्चर. इज व्हेजिटेटिव्ह अँड युजली रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह फ्रॅगमेंटेशन. येस, ओके. तर हे जे एक्झाम्पल जे आहेत ना, एक्झाम्पल सेक्शुअल रिप्रोडक्शन ओगॅमस accompanied by post fertilization development. काही नाही. ह्याच्या एक्झाम्पलसाठी पोगो पर गल्ली गल्ली सिम पोगो दॅट इज द पॉलिसिफोनिया. परचं पॉर्फायरा गल्ली गल्ली दॅट इज द ग्रॅसलॅरियन जेलिडियम. ओके, नाव लेट्स रिवाइज वन्स अगेन. लेट्स मोठा टॉपिक आहे, ठीक आहे, बट वी विल रिवाइज, नो प्रॉब्लेम. सोबत जेवढ्या होते तेवढ्या नोट्स काढत जावा. जरी राहिला तरी मी नंतर टाकतोयच, पण सोबत काढलेल्या नोट्स थोड्याशा बेटर असतात. पण मोस्टली फोकस जो हां लेक्चरवरती असलं पाहिजे. ओके, फंगायचं सिम्पल थॅला डाटाट्रॉपिक लार्जली ॲक्वॅटिक वगैरे हेच परत सांगितलेलं. परत त्यानंतर द फॉर्मेन्स हायली व्हेरिएबल फ्रॉम्स कॉलनियल फॉर्म दॅट इज द वॉल वॉक्स अँड
फिलामेंटस दॅट इज युलोथ्रिक्स अँड स्पायरोगायरा. परत केल्प्स जे आहे ते मासिव्ह प्लांट बॉडीज फॉर्म करतं आहे. परत त्यानंतर अल्गी रिप्रोडक्शन जे आहे ना, रिप्रोडक्शनसाठी हा चार्ट एकदम ब्लाइंडली फॉलो करा. व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल, सेक्शुअल. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर हाफ ऑफ सीड ह्याचे बेनिफिट्स, आपल्याला युजेस काय काय याचे युजेस. अल्गी आर युजली युजफुल टू मॅन व्हरायटी, हाफ ऑफ CO2 वगैरे हे. परत कॅरेगिन, अल्गिन हे वगैरे. त्यानंतर क्लोरोफायस. ह्याच्यासाठी हा चार्ट करा. हा चार्ट कम्प्लिटली हे करा. त्यानंतर इथं मी ऑलमोस्ट यातलं काय जे मिसिंग पॉईंट आहेत ते तेवढे ह्यात दिलेले आहेत. त्यानंतर एक्झाम्पलसाठी ही ट्रिक्स फॉलो करा. ओके, आय होप यू गॉट टुडे लेक्चर. थैंक यू सो मच. पढ़ाई करते रहे. ऑल द वेरी बेस्ट. बाय बाय.